निसर्ग आपल्याला नेहमी काही ना काहीतरी देत असतो. आपण जे त्याला मागतो ते तो देत नाही, पण जे आपल्याला आवश्यक आहे, जे आपल्या हिताचं आहे, तो ते नेहमीच देतो. असंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला सुचलेली सत्याच्या गहन सत्यावर सुचलेली एक कविता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे फिरत फिरत एकदा. फिरत फिरत एकदा गेले उंच आकाशी, फिरत फिरत एकदा गेले उंच आकाशी, तिथे होते चंद्रनी तारे खेळत बसले त्यांच्याशी. चांदण्याचं चमकणं लुकलुकणं दिसत होतं छान, चांदण्याचं चमकणं लुकलुकणं दिसत होतं छान, पण त्याहून अधिक होता चंद्र गोरापान. म्हटलं मी चंद्राला दे तुझ्यातली शुभ्रता, म्हटलं मी चंद्राला दे तुझ्यातली शुभ्रता आणि कर मला गोरपान. त्यावर चंद्र म्हणाला चालत नाही असून फक्त शरीर गोरपान. त्यावर चंद्र म्हणाला चालत नाही असून फक्त शरीर गोरपान. घे माझ्यातली शीतलता आणि हो तू स्वयं छान. घे माझ्यातली शीतलता आणि हो तू स्वयं छान. बोलत बोलत गप्पा मारत दिवस कसा काय उजाडला, बोलत बोलत गप्पा मारत दिवस कसा काय उजाडला आणि पाहते तर काय माझ्या समोर सूर्य आला. चंद्रनी तारे गेले होते पळून, चंद्रनी तारे गेले होते पळून, आला होता सूर्य त्या ठिकाणी वळून. म्हटलं मी आता गेले चंद्रनी तारे, कसं काय सूर्या आलास का रे. म्हटलं मी आता गेले चंद्रनी तारे, कसं काय सूर्या आलास का रे. म्हटलं मी सूर्याला आलाय मला राग, दे तुझ्यातली आग आणि करते जगाला खाक. म्हटलं मी सूर्याला आलाय मला राग, दे तुझ्यातली आग आणि करते जगाला खाक. त्यावर सूर्य म्हणाला अगं वेडे राग तुझा आवर स्वतःला सावर. त्यावर सूर्य म्हणाला अगं वेडे राग तुझा आवर स्वतःला सावर. राग तुझा बरा नाही नाहीतर तुझं काही खरं नाही. राग तुझा बरा नाही नाहीतर तुझं काही खरं नाही. कारण जेथे होते अति तेथेच होते माती. अगं घे माझ्यातली ज्योत, अगं घे माझ्यातली ज्योत अन कर जगाला प्रकाशमान. अगं घे माझ्यातली ज्योत अन कर जगाला प्रकाशमान. मग बघ जग कसं करतो तुझा अभिमान. मग बघ जग कसा करतो तुझा अभिमान. धन्यवाद.